नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या पोलीस भरतीसाठी काही महत्त्वाचे जीकेचे प्रश्न पाहणार आहोत, जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. तसेच प्रश्नांसंबंधित इतर फॅक्ट देखील आपण जाणून घेणार आहोत. चला तर प्रश्नांना सुरुवात करूया. या ठिकाणी प्रश्न पहिला आपण घेतलेला आहे. महाराष्ट्रातील कोणते नगर सातवाहनांची राजधानी होते? अतिशय महत्त्वाचा प्रश्न, वारंवार रिपीट होणारा प्रश्न. तर महाराष्ट्रातील पैठण हे जे नगर आहे, पैठण हे जे नगर आहे ते सातवाहनांची राजधानी होते. ठीक आहे. सातवाहन घराण्याचा संस्थापक विचारला जातो परीक्षेमध्ये. ठीक आहे. सातवाहन घराण्याचा संस्थापक विचारला जातो, तो म्हणजे सिमुक. राजा सिमुक हा सातवाहन घराण्याचा संस्थापक होता. ठीक आहे. राजधानी आहे आपल्या महाराष्ट्रातील पैठण. ठीक आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहे. पुढील प्रश्न आहे बघा, रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. रामकृष्ण मिशनची स्थापना केलेली आहे स्वामी विवेकानंद यांनी. स्वामी विवेकानंद योग्य उत्तर असणार आहे. आता यांच्यावर कोणकोणते प्रश्न विचारले जातात ते आपण लगेचच कव्हर करून घेऊया. बघा, यांचा जन्म विचारला जातो 12 जानेवारी 1863 मध्ये यांचा जन्म झालेला आहे. ठीक आहे. 12 जानेवारी 1863. 12 जानेवारीला झाला म्हणून भारतामध्ये 12 जानेवारी हा जो दिवस आहे तो राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. ठीक आहे. 12 जानेवारी हा जो दिवस आहे तो राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. का? तर या दिवशी स्वामी विवेकानंद यांचा जन्म झाला होता. ठीक आहे. आता स्वामी विवेकानंद यांचे गुरु कोण होते असा प्रश्न विचारला जातो. तर बघा, रामकृष्ण परमहंस हे स्वामी विवेकानंद यांचे गुरु होते. ठीक आहे. यांच्या स्मृतिप्रित्यर्थच यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली. त्यानंतर बघा, यांचं मूळ नाव विचारलं जातं. तर स्वामी विवेकानंद यांचं मूळ नाव होतं नरेंद्रनाथ दत्त. ठीक आहे. नरेंद्रनाथ दत्त असं त्यांचं मूळ नाव होतं. ठीक आहे. त्यानंतर यांचा मृत्यू विचारला जातो 4 जुलै 1902. ठीक आहे. 4 जुलै 1902ला स्वामी विवेकानंद यांचा मृत्यू झालेला आहे. आता रामकृष्ण मिशनची स्थापना स्वामी विवेकानंदांनी कधी केली मला कमेंट करून सांगायचं आहे. वर्ष देखील विचारलेलं आहे. ठीक आहे. या ठिकाणी पर्याय क्रमांक ए आहे बघा, स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली होती. आर्य समाज. ठीक आहे. 1875 मध्ये आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी केलेली होती. तसेच वेदांकडे परत चला किंवा बॅक टू द वेदास ही जी घोषणा आहे ती स्वामी दयानंद सरस्वती यांनीच दिलेली आहे. पर्याय क्रमांक बी आहे बघा, राजा राम मोहन रॉय यांना आधुनिक भारताचे जनक देखील म्हटलं जातं. यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली होती. कधी? 1828 मध्ये. 1828 मध्ये ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? राजा राम मोहन रॉय यांनी केली. यांना राजा ही जी पदवी दिलेली आहे ती कोणी दिलेली आहे? तर मुघल सम्राट अकबर दुसरा यांनी दिलेली आहे. ठीक आहे. हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. मुघल सम्राट अकबर दुसरा यांना राजा ही पदवी दिलेली आहे. कोणाला? राममोहन रॉय यांना. ठीक आहे. त्यानंतर पर्याय सी आहे बघा, व्योमेशचंद्र बॅनर्जी काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण असा प्रश्न वारंवार विचारला जातो. तर व्योमेशचंद्र बॅनर्जी हे काँग्रेसचे पहिले अध्यक्ष होते. ठीक आहे. आपलं मूळ उत्तर काय? रामकृष्ण मिशनची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी केली. त्यानंतर प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या किल्ल्याचे जुने नाव कोंढाणा असे होते? सर्वांना माहीत असेल, सिंहगड. पर्याय क्रमांक डी, याचे जुने नाव कोंढाणा असे होते. तर सिंहगड नाव कसे पडले ते देखील आपल्याला माहीत असलं पाहिजे. या ठिकाणी 1670 मध्ये तानाजी मालुसरे यांच्या नेतृत्वात मराठ्यांनी कोंढाण्यावर चढाई केली व उदयबान राठोड याच्याशी लढा दिला. या लढ्यादरम्यान तानाजी मालुसरे यांना वीरगती प्राप्त झाली, परंतु मराठ्यांनी कोंढाणा किल्ला जिंकला. यानंतर शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरे यांच्यासाठी गड आला पण सिंह गेला असे उद्गार काढले होते व कोंढाण्याचे नाव त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ सिंहगड केले होते. तेव्हापासून कोंढाणा हा जो किल्ला आहे तो सिंहगड म्हणून ओळखला जाऊ लागला. ठीक आहे. सिंहगड हा पुणे जिल्ह्यामध्येच असलेला एक किल्ला आहे. ठीक आहे. राजगड, याच्यावर एक प्रश्न विचारला जातो,
स्वराज्याची पहिली राजधानी कोणती? तर राजगड ही बघा स्वराज्याची पहिली राजधानी होती. हा महत्त्वाचा प्रश्न पोलीस भरतीत विचारला जातो. राजगड देखील पुणे जिल्ह्यामध्येच आहे. लोहगड या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्येच आहे. प्रतापगड विशेष आहे कारण या प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवाजी महाराजांनी अफजल खानाला फाडला होता. ठीक आहे, त्याची जी काही कबर आहे ती प्रतापगडाच्या पायथ्याशीच आहे. प्रतापगड हा सातारा जिल्ह्यामध्ये असलेला गड आहे. ठीक आहे, आपलं मूळ उत्तर काय असणार आहे? कोंढाणाचे जुने नाव काय होते? सिंहगडचे जुने नाव काय होते? कोंढाणा. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणत्या राज्यामधून कर्कवृत्त जात नाही? अतिशय महत्त्वाचा प्रश्न, जात नाही असा प्रश्न आहे. तर तेलंगणा, दिलेल्या पर्यायांमध्ये तेलंगणा हे राज्य आहे ज्यामधून कर्कवृत्त जात नाही. भारतातून कर्कवृत्त किती राज्यांमधून जाते असा प्रश्न विचारला जातो. तर एकूण 8 राज्यांमधून कर्कवृत्त जातं. ती 8 राज्य आपल्याला तोंडपाठ असली पाहिजेत. त्याच्यासाठी आपण एक ट्रिक तुम्हाला सांगणार आहोत. ठीक आहे, सर्वात आधी ती राज्य कोणती आहेत ती तुम्हाला माहीत असली पाहिजे. त्यामध्ये मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, झारखंड, पश्चिम बंगाल, गुजरात, मिझोरम, त्रिपुरा यांचा समावेश आहे. आता हे लक्षात ठेवण्यासाठी एक वाक्य लक्षात ठेवायचं आपल्याला. त्यामध्ये मच्छरा झाप गुमित्री असं वाक्य लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, मच्छरा झाप गुमित्री. ठीक आहे, म वरून मध्य प्रदेश, छ वरून छत्तीसगड, रा वरून राजस्थान, झा वरून झारखंड, प वरून पश्चिम बंगाल, गु वरून गुजरात, मी वरून मिझोरम आणि त्रि वरून त्रिपुरा. ठीक आहे, मच्छरा झाप गुमित्री वाक्य लक्षात ठेवा. तुमचा 1 मार्क फिक्स असणार आहे. ठीक आहे, आता हे कर्कवृत्त विश्ववृत्ताच्या उत्तरेस आहे. हे जर विश्ववृत्त आहे तर कर्कवृत्त या ठिकाणी आहे, हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणी लिहिलेली पदे शिखांच्या गुरु ग्रंथ साहेब या ग्रंथात समाविष्ट आहेत? ठीक आहे, गुरु ग्रंथ साहिब हा जो ग्रंथ आहे तो शीख धर्माचा पवित्र ग्रंथ आहे. ठीक आहे, तर या ग्रंथामध्ये आपल्या मराठी संतांची काही पदे समाविष्ट करण्यात आलेली आहेत. ते संत कोण? तर संत नामदेव. पर्याय क्रमांक ए संत नामदेव हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. संत नामदेवांच्या एकूण 61 पदांचा समावेश या गुरु ग्रंथ साहिबमध्ये करण्यात आलेला आहे. काही ठिकाणी 62 पदांचा रेफरन्स आढळतो, पण 61 पदांचा रेफरन्स जास्त ठिकाणी आढळून आलेला आहे. त्यामुळे 61 हे आपण उत्तर दिलेलं आहे. तर 61 पदे गुरु ग्रंथ साहिब या ग्रंथात समाविष्ट आहेत संत नामदेवांची. ठीक आहे, गुरु ग्रंथ साहिबमध्ये संत नामदेवांचा समावेश भगत शिरोमणी ठीक आहे, भगत शिरोमणी म्हणून केलेला आहे. हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. या ठिकाणी पर्याय बी आहे बघा, संत एकनाथ यांनी भारुडे हा काव्य प्रकार रूढ केलेला आहे. हा प्रश्न वारंवार रिपीट होत असतो. भारुडे हा जो काव्य प्रकार आहे तो कोणी रूढ केला आहे? संत एकनाथ. यांची समाधी पैठण या ठिकाणी आहे. पर्याय क्रमांक सी संत तुकाराम गाथा लिहिलेली आहे. यांना जगद्गुरू म्हणून म्हटलं जातं. ठीक आहे, रामदास स्वामी यांच्यावर महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात बघा. सज्जनगड येथे समाधी आहे यांची. यांनी लिहिलेले ग्रंथ विचारलेले आहेत. श्रीमद दासबोध, मनाचे श्लोक, ठीक आहे, मंगलाष्टके, करुणाष्टके हे सर्व रामदास स्वामी यांनी लिहिलेलं आहे. त्यानंतर प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते विमानवाहू जहाज भारतीय नौदलामध्ये सध्या कार्यरत आहे? सध्या कार्यरत असलेलं जहाज आहे बघा INS विक्रमादित्य. ठीक आहे, INS विक्रमादित्य हे सध्या कार्यरत असलेलं जहाज आहे भारतीय नौदलामध्ये. ठीक आहे, पुढील प्रश्न, जागतिक तंबाखू विरोधी दिन कोणता आहे? कोणता आहे किंवा केव्हा साजरा केला जातो? तर 31 मे. पर्याय क्रमांक डी 31 मे हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. जागतिक तंबाखू विरोधी दिन 31 मेला साजरा केला जातो. ठीक आहे, 24 ऑक्टोबरला कोणता दिवस साजरा केला जातो? तर संयुक्त राष्ट्र दिन, जागतिक पोलिओ दिन आणि राष्ट्रीय अन्न दिन हे दिन 24 ऑक्टोबरला साजरे केले जातात. 30 मार्चला राजस्थान स्थापना दिन साजरा केला जातो भारतामध्ये. 1 जुलैला या ठिकाणी राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा केला जातो. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात जास्त
सिंचन क्षेत्र असलेला जिल्हा कोणता? कोणता आहे? अहिल्यानगर. ठीक आहे, अहिल्यानगर पूर्वीचं नाव आहे अहमदनगर. तर हा जो जिल्हा आहे तो महाराष्ट्रातील सर्वात जास्त सिंचन क्षेत्र असलेला जिल्हा आहे. याची विशेषता लक्षात ठेवायची आहे, हा महाराष्ट्रातील सर्वाधिक क्षेत्रफळ असलेला जिल्हा आहे अहिल्यानगर. 17,048 चौरस किलोमीटर एवढं या जिल्ह्याचं क्षेत्रफळ आहे आणि हा जो जिल्हा आहे तो महाराष्ट्रातील सर्वाधिक क्षेत्रफळ असलेला जिल्हा आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, क्षेत्रफळानुसार भारतातील सर्वात लहान राज्य कोणते? सोपा प्रश्न आहे परंतु महत्त्वाचा प्रश्न आहे. गोवा हे भारतातील सर्वात लहान राज्य आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने. आता सर्वात मोठे देखील आपल्याला लक्षात असले पाहिजे, राजस्थान हे सर्वात मोठे राज्य आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने. ठीक आहे, सर्वात मोठे राजस्थान, सर्वात लहान गोवा. आता यांचं क्षेत्रफळ देखील लक्षात ठेवा, कारण प्रश्न जर कठीण करायचा असेल तर क्षेत्रफळ किंवा त्यांनी व्यापलेले क्षेत्रफळ अशा प्रकारे प्रश्न विचारला जाऊ शकतो. उदाहरणार्थ, राजस्थानने भारताचे किती टक्के क्षेत्र व्यापलेले आहे असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो प्रश्नाची काठिण्य पातळी वाढवण्यासाठी. तर या ठिकाणी राजस्थानचे क्षेत्रफळ आहे बघा 3,42,239. ठीक आहे, 3,42,239 एवढं राजस्थानचं क्षेत्रफळ आहे. दुसरा क्रमांक लागतो सर्वात मोठ्या राज्यांमध्ये मध्य प्रदेशचा 3,08,252. ठीक आहे, 3,08,252 एवढं चौरस किलोमीटर एवढं मध्य प्रदेशचं क्षेत्रफळ आहे. दुसरा क्रमांक लागतो. तिसरा क्रमांक लागतो आपल्या महाराष्ट्राचा, क्षेत्रफळ आहे 3,07,713. ठीक आहे, चौरस किलोमीटर. तिसरा क्रमांक, पहिला राजस्थानचा, दुसरा मध्य प्रदेशचा, तिसरा महाराष्ट्राचा आणि सर्वात लहान गोवा. ठीक आहे, गोव्याचं क्षेत्रफळ किती असणार आहे तर 3,702. ठीक आहे, 3,702 चौरस किलोमीटर एवढं गोव्याचं क्षेत्रफळ असणार आहे. एक प्रश्न विचारला जातो, महाराष्ट्राने भारताचा किती टक्के भूभाग व्यापलेला आहे? ठीक आहे, तर 9.36% क्षेत्र जे आहे ते महाराष्ट्राने व्यापलेलं आहे भारताचं, 9.36%. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, तोतलाडोह हे धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? कोणत्या जिल्ह्यात आहे? नागपूर जिल्ह्यामध्ये आहे, पेंच नदीवर आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न, भारतात सर्वात जास्त बाजरीचे उत्पादन कोणत्या राज्यात घेतले जाते? कोणत्या राज्यात घेतले जाते? राजस्थानमध्ये. ठीक आहे, पर्याय क्रमांक सी राजस्थान हे योग्य उत्तर असणार आहे. बाजरीच्या उत्पादनापैकी एकूण 27% उत्पादन हे फक्त राजस्थान करतो. ठीक आहे. दुसरा क्रमांक लागतो या ठिकाणी बघा उत्तर प्रदेशचा, त्यानंतर तिसरा क्रमांक लागतो कर्नाटकचा आणि चौथा क्रमांक लागतो महाराष्ट्राचा. तर विचारलं महाराष्ट्र बाजरी उत्पादनात कितव्या क्रमांकावर आहे? तर चौथ्या क्रमांकावर आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न, जगप्रसिद्ध मासाई मारा अभयारण्य कोणत्या देशात आहे? कोणत्या देशामध्ये आहे? केनिया. पर्याय क्रमांक ए केनिया हे योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, मासाई मारा यालाच बघा द मारा असं देखील म्हटलं जातं. जर पर्याय नाव आलं द मारा तर उत्तर हेच द्यायचं आहे केनिया. ठीक आहे, तर हे जे अभयारण्य आहे ते केनिया या देशामध्ये आहे. केनियाची राजधानी आणि सध्याचे अध्यक्ष मला कमेंट करून सांगायचे आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारताची प्रमाण वेळ ग्रीनिच येथील वेळेपेक्षा डॅश डॅश इतक्या वेळाने पुढे आहे. किती? 5 तास 30 मिनिटे म्हणजेच 5.5 तास एवढ्या वेळाने पुढे आहे. त्यानंतरचा प्रश्न, विधिमंडळाचा सदस्य नसताना देखील मंत्रिपद मिळाल्यास जास्तीत जास्त किती काळापर्यंत वैध राहते? तर मित्रांनो 6 महिन्यापर्यंत. ठीक आहे, जर एखादा मंत्री विधिमंडळाचा सदस्य नसेल आणि त्याला मंत्रिपद मिळाले तर ते मंत्रिपद त्याचे किती 6 महिन्यापर्यंत वैध राहते. या 6 महिन्याच्या आतमध्ये त्याला विधानसभा किंवा विधान परिषद यापैकी एका सभागृहाचं सदस्यत्व मिळवावं लागतं. ठीक आहे, 6 महिने. त्यानंतर प्रश्न आहे, कोणत्या राजाला भारताचे सिकंदर म्हणून ओळखले जाते? कोणत्या
राजा समुद्रगुप्त. राजा समुद्रगुप्त योग्य उत्तर असणार आहे. यालाच भारताचा नेपोलियन म्हणून देखील ओळखलं जातं, हे देखील लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न आहे, भारतामध्ये बॉक्साईटचे सर्वाधिक उत्पादन घेणारे किंवा करणारे राज्य कोणते आहे? तर ओडिसा. ओडिसा हे भारतामध्ये सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य आहे बॉक्साईटचे. ठीक आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण 16 महत्त्वाचे प्रश्न पाहिलेले आहेत, परंतु या 16 प्रश्नामध्ये आपण 40 ते 50 इतर प्रश्न कव्हर केलेले आहेत, जे पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि एक शेअर करायचा आहे. ठीक आहे. चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. भेटूया पुढील भागामध्ये. तोपर्यंत काळजी घ्यायची आहे. ग्राउंड आणि अभ्यास जोरात चालू ठेवायचा आहे. तुर्तास थांबतो. धन्यवाद.